नमस्कार मंडळी, मी सूरज खरटवल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज संघी हा आगामी सिनेमा, त्याची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे आणि आपण फक्त गप्पा मारणार आहोत. मला वाटत नाही मी माझ्या प्रश्नांना किती उत्तर मिळणार आहेत, कारण आता मी जो काय कल्ला बघत होतो तो कल्लाच फक्त या इंटरव्ह्यूमध्ये होणार आहे. सो प्रश्न खरं तर थोडे बाजूलाच सारवेत, त्यांनाच बोलू देऊया. का आम्ही गप्पा मराठीमध्ये मारणार, पण पिक्चर हिंदीमध्ये आहे. डेफिनेटली. पण कलाकारांमध्ये मराठी खूप छान रुजलेलं आहे असं मला कळलेलं आहे. त्यामुळे ते मराठीत आपल्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणारच आहेत. गौरव आहे त्याच्यामध्ये आणि बाकी संपूर्ण कास्ट, डिरेक्टर आहे, विद्या मॅम आहेत, शाहीब सर आहेत. सो ही संपूर्ण जी कास्ट आहे, मला तुमच्यापासूनच सुरुवात करायची डिरेक्टर, की अशा पद्धतीची कास्ट एकत्र आणणं खरं तर आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप कठीण काम आहे. पण अशा पद्धतीच्या कास्टला एकत्र आणण्यासाठीचे कष्ट जे तुम्हाला लागलेले आहेत ते काय होते? साधारण काम कठीण आहे, पण ते जे कॅरेक्टर्स होते ते त्यांना स्वतःला खूप आवडले, त्यामुळे त्यांनी ती प्रोसेस एन्जॉय केली. सो माझ्यासाठी ते जास्त अजून कठीण नाही गेलं, इझी होऊन गेलं ते आणि झालं मस्त. क्या बात. एकत्र करण्याचं काम कठीण होतं, पण जेव्हा एकत्र आले तेव्हा मग काय झालं. पण मला आवर्जून गौरव तुला विचारावंसं वाटेल की साधारण सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवड? नाही, सिनेमाने माझी निवड केली, डिरेक्टर सरांनी, आणि सिनेमाने माझी निवड केली. त्यामुळे मी सुमित सरांचा खूप त्यांना खूप थँक्यू बोलतो की, आणि ते खूप कूल आहेत, खूप शांत आहेत आणि अशा डिरेक्टरसोबत काम करायला आवडतं. ते सेटवरती ओरडत नाही, काय नाही, त्यांची त्यांची कामं करत असतात. आणि शारीफ सर आहेत, मॅडम आहेत, संजय भाई आहेत, शारदात आहेत, हे सगळे इतकी चांगली लोक सेटवरती होते ना, त्यामुळे सिनेमा छान झाला सगळ्या टीममुळे, सगळ्या ॲक्टरमुळे. पुढे आपले चांगले ॲक्टर्स जातात सोबत त्यांच्यामुळे. त्यामुळे मला काम करायला मजा आली, छान बॉन्डिंग झालं. त्यांनी असं जाणून दिलं नाही की आपण मोठा रोल करतोय किंवा गौरव सिनेमामध्ये आहे की नाही, असं वगैरे असं काही नाही. ते एकदम सगळ्यांना मॅच करून घेतलं की प्रत्येकजण सिनेमाचा पार्ट आहे अशा पद्धतीने, आणि ते सगळं झालं त्यामुळे टीममुळे आणि सुमे सरांमुळे. क्या बात आहे. पण ही जी 5 कास्ट दिसते, साधारण कॅरेक्टर प्रत्येकाच्या वाट्याला जे आलेले आहेत त्या कशा पद्धतीचे, काय शेड्स आहेत आणि काय वेगळ्या पद्धतीचे शेड्स अशामध्ये तुम्ही निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे? मॅम, तुमच्यापासून सुरुवात करा. माझे कॅरेक्टर मोहिनी करण, म्हणजे संजयजीची वाईफचं कॅरेक्टर आहे माझं. हे बेस्ट फ्रेंड्स आहेत, बमन आणि करण. आणि माझं कॅरेक्टर एकदम असं सुंदरसं, चुलबुलीचं, खूप प्रेम करते तिच्या नवऱ्यावर, पण हाच मध्ये आपलं डोकं खुसपत असतो आमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये. माझा एक ट्रॅक त्यांच्या आईंबरोबर पण आहे, तो पण एकदम असा मजेदार आहे. आणि मला खूप मजा आली, कारण नॉर्मली मला सगळे थोडेसे इमोशनल टाईप रोल्स वगैरे मिळतात. म्हणजे आता मिसमॅचमध्ये थोडंसं, झीनतमध्ये थोडंसं असं स्वीट आणि डिफरंट होतं, पण मोहिनी त्याच्यापेक्षाही जास्त मजेदार कॅरेक्टर आहे. तर मला करायला म्हणून मला करायला खूप मजा आली, आणि म्हणून मला हे जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला करायचं होतं. कारण तिच्यामध्ये चांगलं असं पॅराडॉक्स आहे. म्हणजे एक नवरा खेचतो इकडून, पण पैशाचं पण काहीतरी चाललंय, तिचा पण बिझनेस पण करायचा आहे, आणि सासू पण मध्येच काहीतरी तिचं चाललंय. तर आणि एकदम असं म्हणजे असं लोकांनी मला पहिले कधी बघितलं नसेल, म्हणून मला ते करावंसं वाटलं. सर, आपका कैरेक्टर? मेरा कैरेक्टर, माझा कॅरेक्टरचं नाव आहे बमन कुलकर्णी, आणि ॲक्च्युली ही टीम चाइल्डहुड फ्रेंड्सची स्टोरी आहे. मी, संजय who's playing Karan, and अखिल कमीना. तो हम लोग बचपन के दोस्त हैं, लेकिन बड़े होने के बाद में सबका अपना अपना लाइफ हो गया है. दे मेड इट रियली बिग आणि मी पाठीमागे राहिलो. और अभी मैं कुछ वापस से कुछ आई वांट टू स्टार्ट समथिंग, अ स्टार्टअप, बट माझ्याकडे पैसे नहीं आए. तो और मैं हमेशा इन लोगों से उधार मांगते रहता हूँ बीच बीच में, जब भी टाइम मिले. मैं मतलब इसके पहले ऑलरेडी 18 लाख इससे आगे बैठा हूँ, और अभी फिर से 15 लाख मांग रहा हूँ. तो नाम क्यों करना, लेकिन काम अच्छा करता है. तो अब मैं बहुत डेस्परेट नीड में हूँ कि मुझे 15 लाख चाहिए, और आई एम मतलब बार्जिंग इन देयर लाइव्स. और उसके बाद जब दोस्तों के बीच में जब पैसा आता है तो फिर और क्या क्या चीज़ें होती है लाइफ में. और कैसे संजय की वाइफ विद्या, उनको मतलब बोलती करो कि नहीं करो, और उनका एक अलग ट्रैक चल रहा है, और उनके घर में ये एक
खतरनाक प्रचंड माणूस आहे मोरे, तो वो ऐसा खतरनाक रोल है इनका, मतलब ये गौरव मोरे फिल्म से हाईलाइट है, मतलब खतरनाक, मतलब जब भी सीन में आते हैं मजा दे जाते हैं. सर माझं कॅरेक्टर अखिल आहे, हे लोक मला अखिल कभी म्हणतात. मी म्हणजे जसं सरांनी सांगितलं, आम्ही तिघं लहानपणापासूनचे मित्र, एकत्र वाजलो, खेळलो, शिकलो आणि नंतर नोकरीसाठी मी आउट ऑफ इंडिया मॉरिशसमध्ये सेटल झालो आणि विथ माय फॅमिली. पण अजूनही मी माझ्या जुन्या मित्रांच्या संपर्कात आहे. आणि पण मॉरिशसचं शूट आम्ही मीरा रोडला केलं. बीच आहे अजूनही मित्रांच्या संपर्कात आहे, मित्रांच्या आणि अडचणीला मदत करतो. पण ते करत असताना त्याच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स येतात किंवा ते तो कितपत करू शकतो, ह्या सगळ्यांची एक छानशी गोष्ट आम्ही बांधली आहे. बट ॲट द सेम टाईम जेव्हा आम्ही घर संसार म्हणा किंवा आपल्या जबाबदाऱ्या म्हणा, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो, मैत्री कुठे सुटू नये किंवा ती सुटली आहे का, मग ती सुटली तर काय होऊ शकतं, तर ते सुटू नये यासाठी तुम्हाला काय खबरदारी घ्यावी लागेल, ह्या सगळ्यांची अशी एक छान गोष्ट आहे संगीत. हे माझे कॅरेक्टर इनका एक और बहुत इंटरेस्टिंग कहानी में वो है, वो जब भी मैं कॉल करता हूँ ना तो अपने बेटे को बोलते हैं देखा भी हमारे कॉन्वर्सेशन से और उससे क्या सीख मिलती बात में पड़ता, वो बहुत इंटरेस्टिंग है. लेसन्स हमेशा बेटे को माझ्या मुलाला मी कायम असं शिकवण्याचा प्रयत्न करत असतो की बघ हे आपण असं करायला पाहिजे, बघ मी आता हे कसं करून दाखवतो तुला. जेव्हा मित्रांना फोन करतो, हा 2 मित्र कसे बोलले पाहिजे जरा बोल, म्हणून मी याला फोन करतो आणि हा म्हणजे आमचा प्रत्येक वेळी होतं माझ्यासोबत. छान वेगळी शेड आहे त्या कॅरेक्टरला. यस सर. वैसे तो समझ आई है. सो वी आर 3 फ्रेंड्स और मेरा जो कैरेक्टर है वो अपनी लाइफ में थोड़ा अच्छा कर चुका है. तो जो पुरानी मेमोरीज होती है, दोस्ती होती है, उससे अपने दूर आ जाते हो ना, कभी सक्सेस मिल जाती है लाइफ में. तो उसी का टेस्ट है कि अगर उस सिचुएशन में अगर आपका पुराना दोस्त आ रहा है तो हाउ विल यू हैंडल इट. और कल सर ने जैसा बताया कि शूटिंग के बाद पता चला मेरे को माई कैरेक्टर इज समबडी हु इज बैलेंसिंग दी फ्रेंडशिप बेसिकली. तो कौन सर्वाइव करेगा, मनी वर्सेस फ्रेंडशिप, मनी वर्सेस यू नो रिलेशनशिप्स. दिग्दर्शक सर, जर इतके मराठी कलाकार आहेत, सिनेमामध्ये सुद्धा मराठी नावं आहेत, कॅरेक्टर सुद्धा मराठी आहेत काही प्रमाणात, मग सिनेमाच मराठीत करावाचा काय नाही. स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा हिंदीमध्ये वेल रिटन आणि तसा बेस होता त्याला, जे मला खूप आवडलं. तोही प्लॅन चालू होता आमचा, पण हिंदी करण्याचा रिझन म्हणजे की ही गोष्ट जी आहे ती हिंदीमध्ये मराठीपेक्षा जास्त आलेली आहे. आपल्या सिच्युएशनल कॉमेडीमध्ये अशा स्टोरीज खूप जास्त चालतात हिंदीमध्ये मराठीपेक्षा. सो म्हणून तो एक विचार होता की हिंदीमध्ये करूयात आणि हिंदी एक कास्टिंग घेऊन करूयात. पण कास्टिंग करताना, कास्टिंग झाल्यानंतर मला कळलं की हे खूप चांगलं मराठी बोलू शकतात, ह्या तर मराठीच आहे. एकमेव माणूस आहे जो फक्त ते पण पुण्यात शिकलेले आहेत, पण ते मराठी बोलू शकत नाही. ते असं समजू शकतात, जमून आला मसाला. मला मराठी येत नाही. पण आता तुम्ही जे महत्त्वाचा एक मुद्दा असा मांडला की मराठीमध्ये अशा पद्धतीचे सिनेमे चालत नाही, तर ते चालावे, चालत नाही काय करणं अपेक्षित आहे? चालत नाही तसं नाही म्हणू शकत. जास्तीत जास्त ऑडियन्स मिळू शकतो जर हिंदी केला तर. ओके. म्हणजे फक्त ऑडिओ तुम्ही विचार करून हा सिनेमा हिंदीतच केलेला आहे. पण आपण ते मराठीत डब पण करू शकतो ना, म्हणजे पुष्कळ लोकांना भेट. आणि अशी अपेक्षा असते मराठीतल्या प्रेक्षकांची की आपले कलाकार हिंदी सिनेमामध्ये झळकत तरी खूप त्यांच्यासाठी गर्वाची अभिमानाची गोष्ट असते. पण तेच जर सिनेमे मराठीतही त्यांना बघता आले तर त्याचा एक वेगळा आनंद असतो. मला मराठी पिक्चर करायचा आहे. मला मराठी सिनेमावर खूप प्रेम आहे. मी मतलब पिंजरा माझी एक डाव भूताचा आणि खतरनाक. तो मला पण मराठी फिल्म. हाँ अरे क्या फिल्म यार, इससे हम लोग तो बचपन में मतलब क्या कहते हैं उसको मराठी फिल्म में देख के बड़े हुए. दूरदर्शन पे सब खाली हिंदी मराठी दोन फिल्में आती थी. आता चला आम्ही ते सांगतो त्यांना नेक्स्ट फिल्म मराठीमध्ये या दोघांसोबत लवकर करा मराठी चित्रपट तिळगुळ खा
मी काय तिळगुळ खा गोड गोड बोला. संगी नाव आहे आणि काय साधारण संगी संगी. सांगू का? संगी हा. काय बिंदू आहे. संगी मतलब दोस्त, मतलब फ्रेंड, मतलब साथी. आणि या 3 साथीदारांची 3 संगीची ही एक गोष्ट आहे. आणि त्यांच्यामध्ये केवढं प्रेम आहे, कसलं लढाई झालंय आणि काय काय होतं. ऑब्विसली एक तरफ आहे तुमचा दोस्त संगी आणि दुसरी तरफ आहे पैसा. So जास्त तुमचं काही त्रास प्रत्येकाला रिलेट करणारे आहे, म्हणजे प्रत्येक मित्राला रिलेट करणारे आहे. मग तो किती श्रीमंत असेल किंवा मिडल असेल किंवा गरीबच असं काय नाही, प्रत्येक मित्रांना इमोशनली अटॅच करणारी फिल्म आहे. ते सिनेमाचं गाणं पण खूप छान आहे. ते गाणं पण खूप हिट होईल आणि खूप प्रत्येकाला आवडेल असं छान झालेलं आहे. तुम्ही प्लीज हिट करा, तुम्ही पण प्लीज हिट करा. हा हा प्लीज. जितकं जास्त होत असेल Word spread करा. जास्त करा. Definitely. गौरव पुन्हा तुझ्याकडे येतो. आज अख्खा महाराष्ट्र तुझे जे जे चाहते आहेत तुझ्यावर खूप अभिमान आहे त्या लोकांना. तुझ्या नावातच मुळात गौरव आहे, त्याच्यामुळे वेगळा समीकरण जुळवायची गरज नाही त्याला. पण आज तू जे सगळं अनुभवतोयस, एक वेगळी सुरुवात आणि आज आलेला तुझा जो ग्राफ आहे, ह्या ग्राफकडे जेव्हा तो पाठीवरून बघतोस काय काय दिसतं साधारण? काय नाही, तो ग्राफ आला, ती वेळ आली, सगळ्याला त्याला थँक्यू बोलायचं आणि पुढे कंटिन्यू करायचं. कारण ती वेळ नसती ते ही वेळ आली नसती. करेक्ट. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे मनगट आहे, आपल्याकडे सगळं आहे, तर मेहनत करायला प्रॉब्लेम काय है? जो चीज अपने पास नहीं है उस पर रोना नहीं है. करेक्ट. उसको पाने के लिए कुछ तो मेहनत करना है. बराबर सर. और जो ऑलरेडी अपने पास है उसको खोना नहीं है. उसका रिस्क होना चाहिए. इसके रिस्क होना चाहिए. क्या बात. पण तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल गौरव विषय, की तुम्ही पहिल्यांदा गौरवला कुठे बघितलं होतं किंवा महाराष्ट्राच्या हास्य चक्र खतरनाक मतलब पागल हो गए गौरव को देखा. मतलब क्या भयंकर कॉमेडी टाइमिंग है गौरव की. खतरनाक. तो पावर मुझे जब मालूम पड़ा कि वो मोरे का कैरेक्टर गौरव करेंगे तो बोला यार तो मजा आने वाला है. हम भी आएगा मजा. नाही आणि आम्हाला पण बर्डन होतं काय सर आहे सरांचं. अरे रे मग फिल्म स्टारपासून काम बघत आलेलं त्यामुळे थोडं बर्डन असतं ना. मॅडमचं पण काम पण बघत आलंय त्यामुळे बर्डन असतं आपल्याकडनं कळत आपल्या डोक्यावरती. पण त्यांनी तेवढं ते इझिली सगळं हँडल करून घेतलं की काय नाही, आपलं काम आहे, आपलं प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राच गौरवनी केलेली नाही, त्याच्या आधी अनेक वर्ष हास्यमध्ये काम करतात. हास्यजत्रेमुळे त्याला ओळख मिळाली. त्याच्या हास्यजत्रेमध्ये म्हणजे प्लीज डोंट गेट मिसअंडरस्टूड की फक्त त्यांनी हास्यजत्राच केलं. तो काम करतो खूप चांगलं काम. वो तो मराठी इंडस्ट्री को तो पता ही है. पण हे असंच होतं. कारण आधी मी म्हणजे ह्यांना थोडं पहिले आधी एक दोनदा भेटली असेल इव्हेंटवर वगैरे. बाकी सगळ्यांना मी फिल्मच्या सेटवर म्हणजे फिल्म आधी आमचे रिडिंग्स होते तेव्हाच भेटलं, तेव्हाच फक्त ओळख झालेली. पण तिथपासूनच एवढी धमाल आणि एवढी मजा चाललेली रिडिंग्स मध्ये पण. आणि जर सेटवर पोहोचलो तर असं वाटत होतं की कोण म्हणजे कामावर आलो आहे पण खेळत खेळतच सगळं होतं, असं मजा करतच सगळी फिल्म हे झाली. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की दर्शकांना प्रेक्षकांना पण तसंच एकदम अशी मजा येते असं वाटेल. क्या बात आहे सर. तुमच्यासाठी किती अवघड होतं अशा कॅरेक्टरचं सांभाळणं? अवघड होतं म्हणजे सीन शूट सेटवरती शांतता राखण्यासाठी. जेवढे शांत आहेत ना तेवढे शांत सेटवरतीच आहे. हाच आवाज हीच एनर्जी. हे 2 दिवसात जे इंटरव्ह्यू चालले जेवढे ते 2 दिवसात बोलले ना तेवढे ते 15-20 दिवस जे आम्ही सेटवर काही सीन असे आहेत इंटरेस्टिंग जे आम्ही शूट करतानाच मजा यायची. आणि काही सीन असे होते की जे शूट करताना आम्हाला कॅमेरा कट करायला लागायचं थोडं, कारण इतके कंटिन्युअसली लाफ्टर चालायचे. ते सीन बाजूला राहायचं आणि स्क्रीन मस्ती चालायची सगळ्यांची. सगळ्यांना इंट्रोव्हर्जनची निभा होती म्हणजे संजय भाई आणि शाहरुख सरांनी केवढे मोठे मोठे डायलॉग कोणते की दिलेले आहेत. आणि बघितलं तर बोलतो माझ्याकडनं तर होणार एक सीन म्हणजे सीन पूर्ण एका पाठोपाठ एक जसं चालू. टेरेसचा सीन आहे तो तर म्हणजे या दोघांनी बोलून टाकला. एक छान और आप लोग क्या छोटा छोटा था मारा खत्म कर दिया. छोटे छोटे में मस्त पंच मारे. नहीं नहीं मी ते बघून
से तुला ये बोलो कैसे करे पता नहीं। सीन में रातों के लिए गौरव को बोलने की जरूरत नहीं, उसका प्रेजेंस ही क्या बात आहे सर. मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. या मी तिकडे येऊ का? इतका कामांचा अनुभव आणि सातत्याने आपण काम करत असणं, म्हणजे जे आपण करतो ऍक्टिंग करत असतो, एखाद्या ऍक्टरसाठी फार महत्वाचं आहे की आपल्याला सातत्याने ऍक्टिंग करायला मिळते, कॅमेरा प्रेझेन्स आपल्याला मिळतो. थँक्यू गॉड. हे क्वचित लोकांच्या नशिबात तसं होत नाही आणि आज खूप तुम्ही भाग्यवंत आहात की तुमच्या नशिबात ते होते. ते सातत्य आहे. ही जी कंटिन्युटी जी आहे आपल्या कामामध्ये ती किती इम्पॉर्टंट असते एखाद्या ऍक्टरसाठी? खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समझतो कि इतना अच्छा अच्छा काम करने का मौका मिला, अच्छे लोगों के साथ काम करने का मौका मिला. और ये हीच आमची इंडस्ट्रीची बेस्ट गोष्ट आहे कि हम लोग नए नए लोगों से मिलते हैं, इतने अच्छे रिश्ते बनते हैं, इतने दोस्त मिलते. कौन दूसरे रिलेशन मतलब प्रोफेशन में लोग, मतलब अगर कोई बैंक में है वही पूरी जिंदगी वहीं पर निकल जाती है, वही लोग होते हैं. बट हम लोग एक ही लाइफ में इतनी लाइफ जीते हैं, वो मतलब बहुत ब्यूटीफुल है. एंड आई एम रियली प्राउड टू बी अ पार्ट ऑफ द फिल्म इंडस्ट्री एंड दैट आई एम एन एक्टर. मेरे लिए वो बहुत मतलब मैं हमेशा ऊपर वाले को शुक्रिया अदा करता हूँ कि मतलब क्योंकि हम जहाँ पर भी पहुँचे हैं वहाँ तक भी लोग पहुँच नहीं पाते हैं और लोग मतलब वो मतलब कोशिश करते हैं वहाँ तक पहुँचने की. तो वो सिर्फ हमारी मेहनत नहीं, ऊपर वाले का सर पे हाथ है. तो वरना अगर वो नहीं हो तो फिर कुछ नहीं होता. क्योंकि मैं 10 साल पहले भी अच्छा ही काम कर रहा था लेकिन तब किसी ने नोटिस नहीं किया था. तो वो ऊपर एक सर पे हाथ रखना तो ऊपर वाले का ना बहुत ज़रूरी है. बाकी अपनी मेहनत और अपना टैलेंट और वो जो भी लगन है वो बिल्कुल नहीं छोड़नी चाहिए. आपने कभी बहुत अच्छी एक बात कही कि 10 साल पहले, मतलब वो अच्छी है कि नहीं वो मैं थोड़ा कंफ्यूज है कि वो 10 साल पहले भी आप बहुत बहुत अच्छा काम कर रहे थे पर तभी आपको इतना फेल नहीं था. तो ये सोशल मीडिया वजह से हुआ है कि आपको ऐसा लगता है? सोशल मीडिया की वजह से नहीं हुई, मतलब जैसे एक चीज क्लिक जब हो जाती है, जैसे OTT से जब लोगों को थोड़ा काम मिलने लगा, फैमिली मैन से थिंग्स चेंज. तो फिर लोग पहले का काम भी देखना शुरू फिर उसके बाद पुराना काम भी उनको लगेगा की और यहाँ तक पहुंचे आहे, इथपर्यंत आपण पोचलो आहे, पण कुठून आलोय हे पण आपल्या लक्षात ठेवतो. ते स्ट्रगलचे दिवस जे होते ते कसे होते आणि त्या आपण कसे काढले. आय थिंक सगळ्यांचंच आमचं ते मत असेल की सगळ्यांनी तो पिरियड पण बघितला आहे आणि आता जेव्हा थोडंसं यश मिळतंय तेव्हा म्हणून ते एक बॅलन्स आहे. डोकं आपल्या जाग्यावर आहे आणि तसंच चाललंय जागेवरच ठेवायला पाहिजे आणि देवाची कृपा म्हणून ते मिळतंय. कारण आय थिंक टॅलेंटेड खूप लोक असतात, मेहनती पण खूप लोक असतात, पण सगळ्यांना एवढं यश मिळतं की नाही माहित नाही ना. काही लोकांना मिळतं, काही लोकांना नाही मिळत. तर ते आपण कुठून आलो आणि कुठे चाललोय त्याच्यामध्ये थोडंसं देवाची कृपाच आहे जसं हे म्हणाले. और अभी ये सक्सेस लोगों का नोटिस वो अलग चीज है. लेकिन मैं अपने आप को जब 10 साल पहले या 16 साल पहले जब मैंने डिसाइड किया कि मेरे को मला एक्टर बनाना है, उस दिन मैं सक्सेसफुल हो गया था. क्योंकि मैंने नौकरी वोकरी छोड़ छाड़ के एक डिसीजन लेना कि मेरे को ये काम करना है, वो सबसे बड़ा मतलब कामयाबी मेरी वहाँ पे थी. उसके बाद में लोगों तक बात पहुँचने में टाइम लगा, वो अलग बात है. लेकिन मैं उस दिन कामयाब हो गया था. मैंने डिसाइड किया था कि रोजी रोटी मेरे घर में रोटी आएगी तो एक्टिंग से आएगी, और वो करने में मैं कामयाब हुआ. तो मैं पर्सनली मतलब आई वॉज वेरी हैप्पी. एंड अगर आगे कुछ नहीं होता, अगर सक्सेस नहीं मिलती या लोगों तक बात नहीं पहुँचती या कामयाबी नहीं मिलती, तभी भी मैं ऐसे मर के या तोड़ के नहीं जीता. कह रहे यार मैं हमेशा खुशी रहता हूँ वो, क्योंकि मैं वो कर रहा हूँ जो मैं करना चाहता हूँ. अगर आप वो कर रहे हैं जो आपका दिल करता है तो फिर आप हमेशा खुश रहेंगे, चाहे आपके पास पैसे 1000 हो या लाख हो या उससे कुछ फर्क नहीं पड़ता. ये चीज आपने जो कही है बहुत आदर्शवादी है युवा पीढ़ी के लिए ये क्षेत्र में आना चाहते हैं. हाँ सर, तुम्ही काय मी म्हणत होतो की आपण नेहमी असं म्हणतो ना की मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो, पण ती योग्य वेळ कधी येते जेव्हा वेन यू लुक बॅक, म्हणजे तुम्ही जेव्हा पास्टमध्ये बघता तेव्हा तुम्हाला आठवतं की अरे नाही तेव्हा मी तिथे होतो, पण आज आता मी या ठिकाणी आहे तर हीच ती योग्य वेळ आहे असं आपण नाही सांगू शकतो.
त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्हाला असायला हवं. आणि जसं सर म्हणाले की 10 वर्षापूर्वी सुद्धा मी चांगलंच काम करत होतो, आणि मी असं म्हणेन की ते 10 वर्षापासून चांगलंच काम करतात. सो इट्स जस्ट की आता ते लोकांपर्यंत पोहोचताय, त्याची वेळ येते. आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळते, संधी तुम्हाला मिळत असते, मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये तुम्ही तुमचं 100% टाकायचं. आणि हा माझा शेवटचा परफॉर्मन्स आहे असं कोणीतरी मोठ्या ऍक्टरनी सांगून ठेवलं, हा माझा शेवटचा परफॉर्मन्स आहे असं म्हणून जोपर्यंत तुम्ही त्याला आपलंसं करून 100% देत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या कामाला जस्टिस नाही देत. आणि मग त्याच्यातून ते रिटर्न्स मिळणं किंवा हे सगळं करणं. आणि सर जसं म्हणत, तुम्ही एकदा काम किंवा ही प्रोसेस एन्जॉय करायला लागला. मला सर तुमचं ते वाक्य खूप आवडलं की ज्या दिवशी मी ठरवलं मला आता ऍक्टर व्हायचं, त्या दिवशी मी सक्सेस झालो. ते खरंच खूप महत्वाचं वाक्य आहे. यू हॅव टू टेक द डिसिजन देन मेक इट राईट. देयर इज नो राईट ऑर रॉंग डिसिजन. असं आहे सगळं. या बात आहे. आता ना सोशल मीडियाचा विषय निघाला म्हणून त्यालाच एक लागून अगदी असा प्रश्न की आपल्या हातात होतं आधी की आपल्याला समाजासमोर कसं रिप्रेझेंट व्हायचं किंवा त्यांच्यासमोर आपला प्रेझेन्स कसा असायला पाहिजे. आज कदाचित ते सोशल मीडिया किंवा काही तिसरे लोक ज्यांना आपण कधी ओळखतही नाही असे लोक आपले मीम्स करतात किंवा काय AI थ्रू व्हिडिओज क्रिएट करतात वगैरे. सो आता आपल्या हातलं आपलं प्रेझेन्स किंवा आपण कसे दिसायला हवे, कसे प्रेझेंट व्हायला हवे, हे कुठेतरी कमी झालंय. ह्याच्यामुळे थोडीशी इन्सिक्युरिटी यायला लागली कलाकारांमध्ये किंवा काही ह्याच्यामुळे. असं काही होतं का तुम्हाला? असं काय वाटतं? कारण मला असं वाटतं की ज्याची मेंटल कपॅसिटी असते ना, तो त्याप्रमाणे काय करायचं ते करतो. जर किती आजकाल म्हणजे नेगेटिव्हिटी इतकी येते की आपण कुठचेही फोटो घातले, काही रील घातलं, काही पुष्कळ लोक चांगलं मिळणार, पुष्कळ लोक किती वाईट पण मिळणार. तर तेवढं जर सगळं तुम्हाला अफेक्ट करायला लागलं तर तुमचं म्हणजे तुमचा बॅलन्स कुठे आहे. आणि सेकंडली ते जे लिहित आहेत ते त्यांचं अपब्रिंगिंग आहे, ती त्यांची जर्नी आहे. त्याच्यामुळे आपण पडायचं असं मला तरी बरोबर वाटत नाही. माझी जर्नी आहे, माझं जेवढं मला वाटतं ते मी टाकते. आता कोणाला वाटतं की ते एकदम खराब आहे, एकदम नाही, तर ते त्यांची सोच आहे ना. जब आप इस इंडस्ट्री में आए तो आपको पता है कि यू विल बी इन द पब्लिक आई. वो आपके दिमाग में है कि कोई कुछ भी बोलेगा, ये बोलेगा, वो बोलेगा, इसको कुछ अलग समझेगा, इसको कुछ और समझेगा, लेकिन वो आप अपना फोकस बना के रखने का, क्योंकि आपको पता है आप कौन है और आपके करीबी लोग जिनको आप चाहते हैं कि वो आपको जाने, वो उनको पता है कि हम कौन है. वो काफी है. बाकी पब्लिक को जो बोलना है वो बोलेगी. क्या बात आहे. अनेक प्रेक्षक जे आहेत ऑडियन्स ते असं म्हणत असतं की माझं मोटिवेशन अमुक अमुक आहे किंवा हा ऍक्टर माझा मोटिवेशन आहे, माझ्यासाठी तो आदर्श आहे, आयडॉल आहे वगैरे. तुमच्या बाबतीत काय, तुमचं मोटिवेशन काय असतं साधारण? कारण तुमच्या आयुष्यामध्ये सतत चढ उतार असतात. एका सर्टन लेवल नंतर कोण डिप्रेस, असे अनेक कलाकारांचे अनुभव आहेत त्याच्याशी. तुमच्या बाबतीत तसं काही घडलं नसेल डेफिनेटली, बट तुमच्यासाठी मोटिवेशन काय, कोण आहे? संघर्ष प्रत्येकाचा वेगळा असतो. येस. आय थिंक तुम्ही संघर्षाबद्दल म्हणताय का ऍक्टिंग स्किल्स बद्दल म्हणताय? ऍक्टिंग स्किल्स एकंदरीत. माझं बिगेस्ट मोटिवेशन माझा हा प्रोफेशनवर प्रेम आहे. वो प्रेम जो है ना वो मेरे को मोटिवेट करता है और काम करने का, और अच्छा काम करने का, और मेहनत करने का. बाकी सब मतलब जो अगर एक्टर्स हैं वो तो बहुत एक से एक एक्टर्स हैं जो मोटिवेट करते हैं या इंस्पायर करते हैं. और सबसे जो एक पर्सनल मोटिवेशन जो है ना वो खुद के मतलब प्लेस से निकलता है. वो यार आपको ये काम इतना पसंद है कि यार आपको खुद अपने आप को और अच्छा करना है, खुद अपने आप को और इम्प्रूव करना है, खुद अपने आप को मतलब लोगों तक अच्छी तरीके से प्रेजेंट करना है. जो भी काम आपको पूरी ईमानदारी से करना है, तो वो मोटिवेशन होता है हमेशा. बाकी मतलब एक्टर्स अगर आप बोलें, कमल हासन साहब हैं, दिलीप कुमार साहब हैं, मनोज बाजपेयी साहब हैं, इरफान साहब, मतलब सब एक से एक इतने काम करते हैं. कमाल की चीज़ पड़ी सोशल मीडिया पे कि इरफान सर का काम कितना ग्रेट है या आर्ट क्या कर सकती है, कि आज उनको गए इतने साल हो गए लेकिन लोग उनको हर दिन जब भी देखते ऐसे मिस करते हैं कि उनको कोई फैमिली मेंबर चला जाएगा. मैं पहली बार बोला था. हाँ मतलब जानता हूँ वो पावर है पर्सनल लॉस, वो पावर से दिमागी या आर्ट की यू नो दैट कैन कि एक अनजान आदमी आपका घर का लग सकता है. सिनेमा की पावर है, स्टोरी की पावर है. तुझ्यासाठी काय मोटिवेशन? माझ्यासाठी मोटिवेशन तेच आहे की आता आपण आलो आहे, आपल्याला ही कला मिळालेली आहे,
एवढ्या लोकांमधून त्या कलेचा चांगला वापर करायचा, डे बाय डे नवीन काम शोधायचं आणि स्वतःचंही, फॅमिलीचंही, मित्रांचंही आणि प्रेक्षकांचं सगळ्यांचं मनोरंजन करायचं. आणि ते खोटेपणा नाही असायला पाहिजे त्या कामामध्ये की मी आज काहीतरी चल नाही एवढं सतत मी असं काहीतरी करतो नाही, ते 100% 1000% करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं माझं मत आहे. येणारा प्रत्येक दिवस नवीन काम, नवीन दिवस, नवीन सुरुवात. मागापासून खूप जरा सिरियस झालं वातावरण. मी त्याच्या अगोदर पोस्ट करणार आहे. शूट दरम्यान ऑब्विसली तुम्ही खूप कल्ला केलेला असणार आहे. एखादा काही किस्सा किंवा एखादी काय असा प्रसंग घटना वगैरे काही सांगायची? एकच प्रसंग होता, क्लायमॅक्सचा सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो. फिल्मचा एंड सीन जो आहे तो ॲक्च्युली लिहिला वेगळा आहे आणि आम्ही रिहर्सल पण वेगळी केली होती. रिहर्सल झाली आणि मी मॉनिटरवरती जाऊन बसलो तर या दोघांमध्ये एक इम्प्रोव्हायझेशन झालं की लास्टच्या सीनमध्ये एक असं होतं की हे आता ट्रेलरमध्ये आहे ते तुम्ही बघू शकता, हे इडली खातात मॉर्निंग ब्रेकफास्ट. तर ते फक्त त्यांचा एक असं मोठा लाफ्टर होता की त्याचा एक डायलॉग होता नंतर गौरवचा आणि तो फक्त एक मोठा लाफ्टर आहे आणि त्याच्यावरती आपली फिल्म एंड होती. तर चुकून असं झालं का त्यांनी जाणून बुजून केलं मला माहित नाही, इडली खात होते तिथे तोंड परत मला शूट थांबायला लागलं असत होता. जर BTSला एकूण फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर ठेवली असतील त्याच्यात तुम्ही वेगळी फिल्म बनवू शकता. पण आता एक खूप महत्वाची मला आवर्जून हे सांगायचं आहे की जेव्हा डिरेक्टर बोलत होते तेव्हा यातला प्रत्येक ऍक्टर त्यांच्याकडे असं शांततेने बोलत होतो. ही रिस्पेक्ट आहे खरं तर डिरेक्टरची. खूप शिकण्यासारखी गोष्ट. शेवटाकडे येऊया. 6 जण आहात आणि हा सिनेमा तुम्हाला का बघावा याचे एक एक जर तुम्ही कारण दिले आम्हाला तर कष्ट करण्यात आलं. हा सिनेमा बघायला पाहिजे नात्यासाठी, इमोशनसाठी आणि खरे मैं यही बोलूँ जो दोस्ती से करे प्यार वो संगीत से कैसे करेंगे. क्या बात है. डीप वगैरे नाही द्यायचं पण जर धमाल करायची असेल, धमाल बघायची असेल आणि मज्जा करायची असेल ना तर जाऊन थिएटरमध्ये बघा. मला वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. तर मित्रांमध्ये जेव्हा दुरावा येतो आणि तो कसा मिटवला जातो ना तीच एक गोष्ट आम्ही गंमतशीर मजेदाररित्या मांडलेली. त्यामुळे हा सिनेमा लोकांनी सगळ्यांनी बघावा असं मला वाटतं. आयुष्यात कधी मैत्री केली असेल, घरी खरे मित्र असतील आणि ते मित्र आयुष्यात कधीही तुमच्यापासून दुरावून नाही असं वाटत असेल मला हा सिनेमा नक्कीच. मलाही सांगावंसं वाटेल की मी हा सिनेमा का बघणार तर फक्त गौरव मोरेसाठी. असे बोलणारे खूप सारी लोक आहेत की जे गौरव सिनेमा बघायला
तुमच्या दोघांसाठी मगाशी तुम्ही असं म्हटलं की मराठी सिनेमामध्ये तुम्हाला काम करायची इच्छा आहे, मला ऑफर करून आली असं किंवा केली नाही, पण मराठी सिनेमांना तुमच्यासारखे कलाकार थोडंसं परवडणं थोडं कठीण जातं. थोडं तुम्ही डायरेक्टर प्रोड्युसर बघत असतील इंटरव्ह्यू तर प्लीज नोटीस खरंच करायचं, कारण काय माहितीये महाराष्ट्रीयन आहे मी आणि प्राऊड महाराष्ट्रीयन आहे आणि माझे आई वडील खूप प्राऊड आहेत ऑफकोर्स मी जे काय केलंय, पण जर मी मराठी फिल्म केली तर माझे आई वडील, माझे कझिन्स, माझी फॅमिली त्यांना खूप गर्व होईल आणि मला पण. शेवट करूयात की हा सिनेमागृहातच जाऊन बघणं खूप गरजेचं आहे आत्ता त्यांनी जे काय कारणं दिलेली आहेत त्याच्यासाठी म्हणून, आणि अर्थात अशा पद्धतीची कास्ट, अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट कथानक असेल तर सिनेमामध्ये गंमत येणारच आहे आणि असे कलाकार असतील तर ती धमाल मस्ती तर होणारच आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्की सिनेमागृहात जाऊन बघा आणि हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत इतक्या मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. संगीत 17 जानेवारीला तुमच्या बाजूच्या थिएटरमध्ये जरूर बघा. इडली उडली ते एकदा एकत्र रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.